नेक्स्ट क्वेश्चन बघा. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 एक्स मायनस 3. इंटरवल त्यांनी सांगितलेलं आहे 0,4. मग ते सगळ्यात पहिल्यांदा हे फंक्शन जे दिलेलं आहे ते पूर्णपणे व्यवस्थित सिम्प्लिफाय करून घ्या, नाहीतर 3 फंक्शन घेतले तर 3 फंक्शनसाठी प्रोडक्ट रूल वापरावा लागेल. त्याच्यापेक्षा हे सोडवून घ्या. पहिले एक्स मायनस 1 तसंच ठेवतोय, हे दुसरं सोडवून घ्या. येणार एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3x म्हणजे मायनस 5x प्लस 6 हे असेल पहिल्यांदा. आता ह्या एक्स मायनस 1 त्याला मल्टिप्लाय करून घ्या. एक्स न मल्टिप्लाय केल्यानंतर येणार एक्स क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस एक्स स्क्वेअर. आता मायनस 1 न मल्टिप्लाय करतोय प्लस 5x minus 6. So this is equal to x cube minus 5x square minus x square म्हणजे minus 6x square होणार. 6x plus 5x ते येणार 11x आणि हे शेवटचं minus 6. हे तयार झालं तुमचं एफ ऑफ एक्स. आता हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे, त्यामुळे ते कंटिन्युअस असणार आहे, डिफरन्शिएबल पण असणार आहे. एफ ऑफ एक्स is a polynomial function, therefore it is continuous on 0,4 and differentiable on 0,4. इथं क्लोज्ड इंटरवल, इथं ओपन इंटरवल सांगायचं असतो. therefore there exists C which belongs to 0,4 such that f dash C equal to काय ना तिथं f of 4 minus f of 0 divided by 4 minus 0. ही कंडिशन लॅग्रांजेज मीन व्हॅल्यू थेरम साठी आहे. हे बघा इथे दिलेली कंडिशन. आणि हे जर तुम्ही रोल्स थेरम मध्ये जर गेलात तर एफ डॅश सी इक्वल टू 0. त्यामुळे ह्या बेसिक कंडिशन्सच या दोन्ही थेरम मध्ये चेंज होतात. त्या तेवढं व्यवस्थित फक्त बघा. आता माझ्याकडे एफ ऑफ एक्स तयार आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह घेतोय. डिफरन्शिएटिंग एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे एफ ऑफ एक्स आहे, याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. मग याची डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा. एफ डॅश एक्स इक्वल टू येणार 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 11 हे या पद्धतीने येणार. त्यानंतर मला इथं एफ डॅश सी पाहिजे आहे, ते पण मी तयार करून घेतोय. एफ डॅश सी इक्वल टू होणार 3c स्क्वेअर मायनस 12c आणि प्लस 11. त्यानंतर मला अजून काय काय व्हॅल्यूज पाहिजे ते बघून घ्या. एफ ऑफ 4 पाहिजे मला. मग एफ ऑफ 4 इक्वल टू ह्या इक्वेशन 1 मध्ये एक्सच्या ठिकाणी 4 वापरा. 4 चा क्यूब मायनस 6 इंटू 4 स्क्वेअर प्लस 11 इंटू 4 आणि मायनस 6. हे सोडवावं लागेल आता आपल्याला. हे होणार 4 चा क्यूब म्हणजे होणार 64 मायनस
4चा वर्ग 16, 16 सक्क 96, 96 प्लस 44 -6 हे असेल. तर हे तेवढं सोडवावं लागेल आपल्याला. आता बघा कशा पद्धतीनं सोडवताय. 64 अधिक 44 यांची बेरीज करून घेतोय. 4 आणि 4 8, 6 आणि 4 10, हे झालं 108, आणि 96 आणि 6, 96 आणि 4 100 झाले, वरचे 2 म्हणजे वजा 102 झाले. म्हणजेच ह्याची वजाबाकी येते 6. एफ ऑफ 4 साठी व्हॅल्यू झाली ही. आता एफ ऑफ 0 काढून घेऊया. फंक्शन लागणार आपल्याला ते, एक्झाम्पलच घेतो खाली येतं सरळ, ते जास्त सोपं आहे माझ्यासाठी. ती व्हॅल्यू निघाली की मग काही एवढं अडचण नाही. एफ ऑफ 0 इक्वल टू, एफ ऑफ 0 इक्वल टू फंक्शन इथं तयार आहे, किंवा इथलं जरी बघितलं तरी चालेल. पहिले सगळे शून्यच होत आहेत. हे बघा येत आहे 0 मायनस, इथं मांडतो, इथं जरा प्रयत्न करतो. 0 मायनस 6 इंटू 0, 0चा स्क्वेअर 0च येणार, प्लस 11 इंटू 0 आणि -6 हे असेल. म्हणजे याचं सगळं सिम्प्लिफाय करून किती येते, -6 येते. हे याच्यावरून काढून घेतलं. आता या सगळ्या व्हॅल्यूज मला इथं वापरायच्या आहेत या ठिकाणी, आणि त्याला इक्वल टू काय लिहायचं आहे, एफ डॅश सी. आता बघा ह्याला मी 2 लिहितोय, एफ डॅश सी तयार करून ठेवलेलं आहे, त्याला मी 3 लिहितोय इथं. आता हे सगळं इक्वेशन 2 मध्ये मला वापरायचं आहे. एफ डॅश सी गेले, एफ डॅश सी आता शोधावं लागेल. हे बघा इथं इक्वेशन 3 मध्ये, म्हणजे हे येणार 3c स्क्वेअर -12c प्लस 11. हे झालं एफ डॅश सी. म्हणजे इक्वेशन 2 ची LHS तयार झाली. उजव्या बाजूला बघा बरं आता काय काय आहे. एफ ऑफ 4, एफ ऑफ 4 आहे 6, मायनस एफ ऑफ 0, एफ ऑफ 0 आहे -6, डिव्हायडेड बाय 4 मायनस 0 हे असेल. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन काय होणार बघा, 6 प्लस 6 येणार 12, 12 वर डिव्हायडेड बाय 4 ते येणार 3. बघा लक्षात येते का. मग ह्याच्यासाठी आपण काय वापरली तर इक्वेशन 2, 3 यांचा वापर केलेला आहे. पुढे लिहून ठेवा, फ्रॉम 2 अँड 3 या पद्धतीने. याला फक्त पुढे सिम्प्लिफाय करा आणि सी ची व्हॅल्यू काय आहे ते चेक करूयात आपण त्याच्यामध्ये. देअरफॉर 3c स्क्वेअर -12c प्लस 11 इक्वल टू 3 आहे बघा इथं. ते 3 इकडे अलीकडे घेतोय. 3c स्क्वेअर -12c प्लस 8, हे 3 इकडे आणून सबट्रॅक्ट केलं, इक्वल टू 0. मग 3 इंटू 8 हे होणार 24. 24चे असे फॅक्टर्स पाहिजेत की ज्यांची बेरीज वजाबाकी 12. असे कुठलेच फॅक्टर्स येणार नाहीत. बघून चेक करून बघा तुम्ही. 24 एक्के 24, 8 त्रिक 24, 6 चौक 24, 6 इंटू 4 24. कुठल्यालाच ते बसत नाही. मग ह्याला काय करा, ह्याला करा कम्पेअर. आता ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इक्वल टू 0 याच्याशी कम्पेअर करा, आणि इथं फॉर्म्युला वापरा, x इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिव्हायडेड बाय 2a. हा फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी वापरावा लागेल. मग जर हे कम्पेअर केलं तर मला काय काय मिळते बघा. हे a आहे, इथं b आहे, आणि हे c आहे. मग त्या पद्धतीनं इथलं व्हेरिएबल मात्र c आहे, स्मॉल c. दॅट इज इक्वल टू काय होणार आहे बघा, -b मायनस इथे येणार -12 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ
12चा स्क्वेअर येणार इथं -4. ए ची व्हॅल्यू आहे 3, सी ची व्हॅल्यू आहे 8, हे असेल डिव्हायडेड बाय 2a म्हणजेच येणार 2 इंटू 3. आता हे आणि परत सोडवायचं आहे. बघा हे एक्झाम्पल कुठल्या कुठं जाते ते. देअरफॉर सी इक्वल टू, हे मायनस मायनस प्लस 12 होणार होतं, प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ, आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन 12चा वर्ग येणार 144 मायनस हे बघा किती होते 4 त्रिक 12, 12 अठ्ठे 96 असं येणार डिव्हायडेड बाय मध्ये येणार 6. मग 144 वजा 96 म्हणजे हे 48 येते का बघ. 96 आणि 4 100 झाले आणि हे वरचे 44, त्यामुळे 44 आणि 4 हे 48 होणार येतं. सो दिस इज इक्वल टू 12 प्लस मायनस इथे घेतोय त्याला 48 डिव्हायडेड बाय 6. मग 48 ला तुम्ही 16 इंटू 3 कन्सिडर करू शकताय. 16 त्रिक 48, त्याच्यातलं 16चं स्क्वेअर रूट 48 ला असं कन्सिडर करतोय 16 इंटू 3. मग 16चं स्क्वेअर रूट येणार 4, 4 रूट 3 डिव्हायडेड बाय 6 हे असं येणार. सो दिस इज इक्वल टू 6 ने याला भाग घालवते, सेपरेट डिवाइड करतोय 2 प्लस ऑर मायनस त्याच्यातलं आता हे किती होणार बघा बरं 4 रूट 3 डिव्हायडेड बाय 6 होणार. इथे येणार बे 2 4, हे होणार बे त्रिक 6 आणि एक रूट 3चा इथं भाग लागेल, त्यामुळे हे होणार 2 प्लस ऑर मायनस रूट 3 छेदामध्ये राहणार फक्त शिल्लक 2 अपॉन रूट 3 हे असे येणार. देअरफॉर सी ची व्हॅल्यू आणि त्यांचा इंटरवल काय होता जरा परत एकदा बघा कुठे गेला इंटरवल तो. इथं आहे बघा 0,4 आहे. 0,4 मध्ये ही व्हॅल्यू बसते का नाही हे चेक करा फक्त. बसते ही व्हॅल्यू. देअरफॉर सी इक्वल टू 2 प्लस ऑर मायनस 2 रूट 3 ह्या दोनही व्हॅल्यूज या इंटरवल मधल्या आहेत. 0,4. देअरफॉर LMVT लॅग्रांजेज मीन व्हॅल्यू थेरम इज व्हेरीफाईड. बघा हे बरंच मोठे एक्झाम्पल होते, तरी पण तयार करून ठेवा, काय सांगता येत नाही कुठलं विचारतील काय करतील ते. त्याच्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे याच्यातलं क्वेश्चन नंबर 3, हे फारच मोठं याचं कॅल्क्युलेशन होते, विनाकारण त्याच्यामध्ये भरपूर वेळ जाईल. परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता सुद्धा फार कमी आहे, तरी पण आपण जसा वेळ मिळेल तसं त्याला आपण नंतर सोडवून देऊया. त्याच्यापेक्षा जे परीक्षेमध्ये येऊ शकतात ते एक्झाम्पल आपण बघू. त्याच्यातलं पुढचं एक्झाम्पल म्हणजे अगदी होमवर्क साठी सुद्धा ट्राय करायची गरज नाही. पुढचं एक्झाम्पल घेतो इथं एफ ऑफ एक्स इक्वल टू 2x मायनस एक्स स्क्वेअर एक्स बिलॉंग्स टू 0,1. आता एफ ऑफ एक्स हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे. नेहमीची सुरुवात आपली therefore it is continuous on closed interval 0,1 and differentiable on open interval 0,1. Therefore, there exists at least one
C which belongs to 0, 1 such that f dash c इक्वल टू, इथं a 0 आहे, b 1 आहे, f dash c इक्वल टू f of 1 minus f of 0 डिवायडेड बाय 1 मायनस 0. ही कंडिशन त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकताय. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज आपल्याला सगळ्या ह्या काढाव्या लागतील. आता सगळ्यात पहिल्यांदा एफ ऑफ एक्स घेऊया. एफ ऑफ एक्स तयार आहे इथं, त्याच्यावरून एफ ऑफ 0 काढूया. एफ ऑफ 0 बघा, याच्यामध्ये 0 वापरले की 0च येणार आहे. त्यानंतर एफ ऑफ 1 किती येते बघा, एक्सच्या ठिकाणी 1 वापरा, 2 मायनस 1 होणार ते, म्हणजेच 1 येणार. एफ ऑफ 0 मिळालं, एफ ऑफ 1 मिळाला. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग f of x with respect to x, f dash x इक्वल टू, याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, 2 मायनस 2x. देअरफॉर f dash c इक्वल टू, एक्सच्या ठिकाणी फक्त c वापरायचं आहे, 2 मायनस 2c हे असे येणार. आता या सगळ्या व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये वापरूया आपण. देअरफॉर एफ डॅश सी, डाव्या बाजूला 2 मायनस 2c आहे ना, इज इक्वल टू एफ ऑफ 1 येणार 1, एफ ऑफ 0 त्या ठिकाणी 0च लिहा, डिव्हायडेड बाय 1 मायनस 0 आहे, तिथं 1 येणार. म्हणजेच 2 मायनस 2c इज इक्वल टू 1 येणार. हे 2c इकडे घेतोय, 2 मायनस 1 इक्वल टू 2c. देअरफॉर 2c इक्वल टू 1 होणार. देअरफॉर c इक्वल टू 1 अपॉन 2 अँड विच बिलॉंग्स टू, इंटरवल बघा इथला काय आहे, 0, 1 हा इंटरवल आहे. मग ही व्हॅल्यू या रेंज मधली आहे. देअरफॉर LMVT, लॅग्रांजेज मीन व्हॅल्यू थेरम, इज व्हेरीफाईड. या पद्धतीने हे कम्प्लीट होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस 1 डिव्हायडेड बाय एक्स मायनस 3 आणि इंटरवल दिलेला आहे त्यांनी 4, 5. आता हे जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स, रॅशनल फंक्शन आहे, रेशो आहे तो एफ ऑफ एक्स इज ए रॅशनल फंक्शन. देअरफॉर it will be discontinuous at, आता हे बघा बरं, याचं डिनॉमिनेटर काय, एक्स मायनस 3, पण डिनॉमिनेटर 0 कधी येईल, जर एक्स इक्वल टू 3 असेल तर. इट विल बी डिसकंटिन्युअस ऍट एक्स इक्वल टू 3. याच्यामध्ये जर तुम्ही एक्स इक्वल टू 3 वापरलं तर छेदामध्ये येणार 3 मायनस 3 म्हणजे 0 होणार, म्हणजेच याचा आन्सर इन्फिनिटी येणार, म्हणजेच ते डिसकंटिन्युअस होणार. पण एक्स इक्वल टू 3 हे या रेंजमध्ये येते का बघा बरं, ते येत नाही त्या रेंजमध्ये, ते एक सांगायचं. बट एक्स इक्वल टू 3 डज नॉट बिलॉंग्स टू 4, 5. या इंटरवल मध्ये ती व्हॅल्यू त्यांनी घेतलेलीच नाहीये. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन 4, 5 या इंटरवल वरती ते कंटिन्युअस आहे अँड डिफरन्सिएबल ऑन
4,5 याच्यावरतीच ते डिफरन्सिएबल पण आहे. आता इथं सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. पाहिजे असलं तर इथं तुम्ही ते पण लिहू शकताय, नाही लिहिलं तरी पण चालेल. देअर फॉर ऑल कंडिशन्स फॉर LMVT आर सॅटिस्फाईड, हे अशा पद्धतीनं तुम्ही तिथं सांगू शकताय. मग आता आपल्याला पुढची कंडिशन वापरली पाहिजे. देअर फोर देअर एक्झिस्ट at least one C which belongs to 4,5 such that, इथं कंडिशन आता लिहायची पाहिजे ती एफ डॅश सी इक्वल टू एफ ऑफ 5 मायनस एफ ऑफ 4 डिव्हायडेड बाय 5 मायनस 4, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 लिहूया. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून हे सगळं काढून घेतलं पाहिजे. छेदामध्ये 5 - 4 तिथं 1 येईल, त्याचा काही प्रश्न नाहीये. एफ ऑफ 5 आणि एफ ऑफ 4 काढून घेऊया. इथं एफ ऑफ 5 इक्वल टू वापरा, ह्या फंक्शन मध्ये एक्सच्या ठिकाणी 5 वापरायचं आहे. 5 मायनस 1 डिव्हायडेड बाय 5 मायनस 3, म्हणजेच हे किती होणार, 4 डिव्हायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 2. त्याच्यानंतर आहे एफ ऑफ 4 वापरा, याच्यामध्ये 4 मायनस 1 डिव्हायडेड बाय 4 मायनस 3, म्हणजेच हे 4 मायनस 1 येणार 3 डिव्हायडेड बाय मध्ये येणार 1. आता परत एकदा हे फंक्शन मला पाहिजे आहे काय बघा, ते एक्स मायनस 1 डिव्हायडेड बाय एक्स मायनस 3, कारण आता त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता एक जरा थोडीशी मोठी स्टेप वाटेल तुम्हाला. नाव एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस 1 डिव्हायडेड बाय एक्स मायनस 3, हे फंक्शन आहे. याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आता, कारण एफ डॅश एक्स काढलं पाहिजे, त्याशिवाय एफ डॅश सी तर मिळणार नाहीये. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ डॅश एक्स इक्वल टू, इथे येणार छेदाचा स्क्वेअर येणार, म्हणजे एक्स मायनस 3चा स्क्वेअर येणार. ह्याच एक्स मायनस 3 ला वरती घेऊया, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस 1, त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 1, मायनस एक्स मायनस 1 ला तसंच ठेवा, एक्स मायनस 3 ची डेरिव्हेटिव्ह ही पण 1च येणार. दिस इज इक्वल टू, याचं सिम्प्लिफिकेशन करूया. आता छेदामधला स्क्वेअर तसाच ठेवलेला आहे. आता हे सोडवायचं आहे. काय काय होते बघा, इथे येणार एक्स मायनस 3, हे मायनस पुढे देऊन टाका, मायनस एक्स आणि प्लस 1 होणार आहे. त्याच्यातलं एक्स आणि मायनस एक्स कॅन्सल होईल. दिस इज इक्वल टू मायनस मायनस 3 प्लस 1 ते होणार 2, मायनस मायनस पुढे घेतलेला आहे मी, त्यामुळे 2 लिहिलं पाहिजे फक्त इथं, डिव्हायडेड बाय एक्स मायनस 3 त्याचा स्क्वेअर. हे तुमचं तयार झालं एफ डॅश एक्स. मग याच्यावरून मला पाहिजे आहे एफ डॅश सी. मग एफ डॅश सी म्हणजेच काय तयार होणार, -2 सी मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे तयार होणार. आता सगळ्या व्हॅल्यूज तयार आहेत. एफ ऑफ 5, एफ ऑफ 4 छेदामध्ये 1च येणार आहे, त्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाहीये. आणि ही व्हॅल्यू डाव्या बाजूला मला लिहावी लागेल. आता बघा बरं काय करणार, एफ डॅश सी हे लिहायचं आहे डाव्या बाजूला, ही व्हॅल्यू -2 सी मायनस 3 त्याचा स्क्वेअर. दिस इज इक्वल टू एफ ऑफ 5 मायनस एफ ऑफ 4, म्हणजे येणार 2 मायनस 3. छेदामध्ये 1 आहे, त्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाहीये. हे काय होते बघा, -2 डिव्हायडेड बाय
C-3 त्याचा स्क्वेअर केला की इकडे येते -1. हे मायनस मायनस तेवढं कॅन्सल होईल. हे मायनस प्लस केलं. हे C-3 चा स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय करून घेतलं म्हणजेच येणार 2 = C-3 त्याचा स्क्वेअर येणार. त्याचं स्क्वेअर रूट घ्या आता. C-3 = प्लस मायनस √2 येणार म्हणजेच C = -3 पलीकडे पाठवा 3 ± √2 येणार. आता इथं लक्षात ठेवा इंटरवल आहे 4,5. फक्त इथं मी बदल करतोय थोडासा कारण क्लोज्ड इंटरवल नको आहे, ओपन इंटरवल घ्यायचं अशा पद्धतीने. मग आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की √2 ची व्हॅल्यू आहे 1.414. त्यामुळे जर 3 मध्ये ही व्हॅल्यू जर तुम्ही प्लस केली तर ती व्हॅल्यू होते 4.414 म्हणजे या रेंजमध्ये येते. मात्र जर ती व्हॅल्यू तुम्ही मायनस केली तर मग मात्र या रेंजमध्ये ती व्हॅल्यू बसणार नाही. त्यामुळे ह्याच्यातली जी प्लसची व्हॅल्यू आहे ती या रेंज मधली आहे. मायनसची व्हॅल्यू या रेंज मधली नाही आहे ते पहिल्यांदा सांगूया. बट C = 3 - √2 इट डज नॉट बिलॉंग्स टू 4,5 अँड C = 3 + √2 इट बिलॉंग्स टू 4,5. अशी एक तरी व्हॅल्यू तुम्हाला इथं सापडलेली आहे. देअरफॉर LMVT इज व्हेरीफाईड. ते या ठिकाणी व्यवस्थितपणे व्हेरीफाय झालेलं आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स. त्यांनी काही कंडिशन्स सांगितलेले आहेत. त्या कंडिशन्स तेवढ्या जरा आपल्याला काळजीपूर्वक लक्षात ठेवावं लागतं. इन्क्रीजिंग फंक्शन साठी बघा काय म्हटले, डेफिनेशन दिलेली आहे. हे फंक्शन f इज सेड टू बी मोनोटॉनिकली म्हणजेच स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन ऑन एन इंटरवल a, b आहे. x1 x2 दोन व्हॅल्यू सांगितलेल्या आहेत त्या या इंटरवल मधल्या आहेत a, b मधल्या. विथ इफ x1 इज लेस दॅन x2 म्हणजे पहिली व्हॅल्यू लहान आहे नंतरची व्हॅल्यू मोठी आहे. तर अशा परिस्थितीमध्ये f(x1) इज लेस दॅन f(x2) या पद्धतीने आलं पाहिजे. बघा व्हॅल्यूज कशा पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या. मग इथं या पद्धतीनं आपल्याला त्या टर्म्सच्या व्हॅल्यूज तिथं काढाव्या लागतील. असं पाहिजे f(x1) इथलं एफच खाल्ले म्हणजेच इथं कंडिशन अशी येणार f(x1) इज लेस दॅन f(x2) असं पाहिजे. मग डिक्रीजिंग फंक्शन मध्ये काय बाकीच्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी त्याच राहतील, फक्त ही कंडिशन जी लेस दॅन आहे ही फक्त ग्रेटर दॅन होईल. हे डिक्रीजिंग साठी म्हणजे पहिल्या ठिकाणी व्हॅल्यू जास्त पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी व्हॅल्यू कमी आली पाहिजे. तसं हिथं काय सांगितलेलं आहे, पहिल्या ठिकाणची व्हॅल्यू कमी पाहिजे, दुसऱ्या ठिकाणची व्हॅल्यू जास्त पाहिजे. म्हणजे साहजिकच ह्याचा जो ग्राफ आहे तो असा येणार वरती जाणार, याचा जो ग्राफ आहे तो असा खाली येणार, या पद्धतीनं ते असणार आहे. बाकी त्याच्यामध्ये काय फारसं विषय असं काही नाहीये. त्याच्या पुढे काय सांगितले बघा, व्हेनेवर f' x = 0. आता f' म्हणजे डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं, टँजंटचा स्लोप असतो. मग जर टँजंटचा स्लोप जर 0 आला तर ती टँजंट एक्स ऍक्सिसला पॅरलल असते. घेतलेत आपण प्रॉब्लेम याच्यावरची. मग अशा परिस्थितीमध्ये इन दॅट केस वी कॅनॉट डिड्यूस दॅट, म्हणजे आपण असं ठरवू शकत नाही की ते f(x) इन्क्रीजिंग असेल का डिक्रीजिंग असेल. कंडिशन माहित असू दे, कुठं तर आलं तर आपलं सांगता येईल आपल्याला तशा पद्धतीनं. त्याच्या पुढचा पॉइंट आता घेऊया. त्याच्या पुढचा पॉइंट आहे मॅक्सिमा आणि मिनिमा.
हा या प्रकरणातला अतिशय महत्वाचा पार्ट, कारण एक्झाम्पल जास्तीत जास्त या सेक्शन वरती एक्सपेक्टेड असतं. आता काय म्हटलेलं आहे बघा, त्यांनी काय काय ठराविक पॉइंट सांगितलेले आहेत ते आपण बघू. इफ एफ डॅश सी इक्वल टू 0 देन ऍट एक्स इक्वल टू सी. आताच आपण बघितलं, जर एफ डॅश एक्स जर 0 असेल तर त्या पॉइंटच्या ठिकाणी ते फंक्शन इन्क्रीजिंग असेल और डिक्रीजिंग असेल हे आपण सांगू शकत नाही. इट इज नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. ते इन्क्रीजिंग पण नसतं, डिक्रीजिंग पण नसतं. मग असा जो पॉइंट असेल त्याला म्हणतात टर्निंग पॉइंट और स्टेशनरी पॉइंट. नाव लक्षात ठेवा फक्त, टर्निंग पॉइंट और स्टेशनरी पॉइंट ऑफ द फंक्शन. एनी पॉइंट ऍट विच द टँजंट टू द ग्राफ इज अ हॉरिझॉन्टल. त्या ठिकाणी जर तुम्ही टँजंट काढली तर ती एक्स ऍक्सिसला पॅरलल येते, हॉरिझॉन्टल येते. त्यामुळेच त्याला काय म्हटलेलं आहे, टर्निंग पॉइंट म्हटलेलं आहे. We can locate the turn points by looking for the points at which dy upon dx equal to 0. ज्या ठिकाणी dy upon dx equal to 0 येईल त्या ठिकाणी तुम्हाला ही कंडिशन मिळेल. At these points, if the function has maxima or minima, मॅक्सिमा म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू, मिनिमा म्हणजे मिनिमम व्हॅल्यू. दीज आर कॉल्ड ॲज एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. मग मॅक्सिमा आणि मिनिमा यांनाच एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता पुढे आणखीन काय सांगितलं बघा, द मॅक्सिमा अँड मिनिमा ऑफ ए फंक्शन आर नॉट नेसेसरीली द ग्रेटेस्ट अँड द लिस्ट व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन इन द होल डोमेन. पूर्ण डोमेनवरच्या त्या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूजच असतील असं कंपल्सरी नाही. ऍक्च्युली these are the greatest and the least values of the function in a small interval. एका छोट्या इंटरवल मधल्या त्या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज असतात. पूर्ण डोमेनवरच्या त्या मॅक्सिमम मिनिमम असतीलच असं आपण गॅरंटेडली सांगू शकत नाही. हेन्स मॅक्सिमा और मिनिमा डिफाइन्ड अबव आर नोन ॲज, ह्यांनाच काय म्हणतात मग, लोकल और रिलेटिव्ह मॅक्सिमम, लोकल और रिलेटिव्ह मिनिमम ऑफ द फंक्शन. कारण एका ठराविक रेंज पुरत्याच, एका स्मॉल इंटरवल पुरतच ती मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू असू शकते. म्हणून त्यांना लोकल मॅक्सिमम, लोकल मिनिमम, रिलेटिव्ह मॅक्सिमम, रिलेटिव्ह मिनिमम असं पण म्हणतात. नाव फक्त लक्षात ठेवा, कुणी काहीतरी वेगळं विचारलं तर आपलं तयारीत असावं. आता हे मॅक्सिमम मिनिमम ठरवण्यासाठी त्यांनी 2 टेस्ट सांगितलेल्या आहेत. पहिल्या टेस्टचं नाव आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्हचा यूज करणार आहे. दुसऱ्या टेस्टचं नाव आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, ज्याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड ह्या दोन्ही टेस्टचा वापर करावा लागतो. आता बघा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये काय म्हटले, ए फंक्शन एफ ऑफ एक्स हॅज ए मॅक्सिमम ऍट एक्स इक्वल टू सी. तर एक्स इक्वल टू सी च्या ठिकाणी फंक्शनला मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. त्याच्यासाठी काय काय कंडिशन आहेत बघा, एफ डॅश सी इक्वल टू 0, इथं पण तीच कंडिशन आहे मिनिमास मध्ये. म्हणजे एफ डॅश सी इक्वल टू 0 ही दोन्ही ठिकाणी आहे. मात्र पुढच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या बघा, मॅक्सिमम मध्ये सांगितले एफ डॅश सी मायनस एच ग्रेटर दॅन 0, तर तीच व्हॅल्यू इथं लेस दॅन 0 आहे. एफ डॅश सी प्लस एच मॅक्सिमा मध्ये लेस दॅन 0 आहे, इथं ग्रेटर दॅन 0 आहे. आणि एच कोण आहे, एच इज ए स्मॉल पॉझिटिव्ह नंबर. एच एक व्हेरी स्मॉल पॉझिटिव्ह नंबर त्या ठिकाणी कन्सिडर करायचं. कंडिशन्स ह्याच्यातलं लक्षात घ्या, आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट यूज करणार नाही, आपण वापरणार आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतात. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट ही अतिशय चांगली आणि एकदम सिंपल टेस्ट आहे. तरी पण इथल्या कंडिशन्स का बघून ठेवा म्हणून सांगतोय, एखाद्या वेळेस सीईटीला वगैरे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट वरचा क्वेश्चन आला, ह्या कंडिशन सांगा वगैरे म्हणून, तर आपलं तयारीत असावं. फार काही वेगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं नाहीये त्याच्यामध्ये. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट बघा, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट अतिशय महत्वाची आहे. काय म्हटलंय, फंक्शन हॅज मॅक्सिमा ऍट एक्स इक्वल टू सी, आणि इथं मिनिमासाठी पण तसंच आहे. एफ डॅश सी इक्वल टू 0 हे दोन्ही ठिकाणी सेम आहे.
मात्र जी सेकंड डेरिव्हेटिव्ह येईल त्याची एफ डबल डॅश सी, इट मस्ट बी लेस दॅन झिरो फॉर मॅक्सिमा अँड इट मस्ट बी ग्रेटर दॅन झिरो. इथं बघा दोन्ही ठिकाणी त्यांनी सेमच चिन्ह टाकलं, हे चुकीचं आहे. इथं ग्रेटर दॅन झिरो फॉर मिनिमा पाहिजे. त्यामुळे हे व्यवस्थित त्या ठिकाणी मांडून घ्या, गडबड करू नका. त्याच्यामध्ये मिनिमाच्या वेळेला ग्रेटर दॅन झिरो आहे, मॅक्सिमाच्या वेळेला लेस दॅन झिरो आहे. त्यामुळं ही टेस्ट व्यवस्थित तयार करून ठेवा. आपण त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहेत आणि तोच सेक्शन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे.